वेलकम टू तन्वी अँड ओंकार's ब्लॉग। चाललं आहे आपण नवीन जर्नीसाठी। खरंच लेट झालं, आपली फ्लाईट आहे आणि आपल्याला पोचायला उशीर होत आहे। एअरपोर्टला गेलो त्यामध्ये मला सांगतो आम्ही कुठे चाललो। तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि आता आपण इथून चाललेलो आहे दिल्लीला। दिल्लीची फ्लाईट आहे आमची। दिल्लीला का चाललो ते पण कळेल, हळूहळू कळेल, सगळं कळेल। पण आता मला वाटलेलं आपण खूप लेट होणार आहे, आता 1.5 तास थांबावं लागणार आहे। 11 वाजताची आमची फ्लाईट आहे आणि आम्ही आधी चेक इन केलेलं आहे। 8:30 वाजताच आमचं चेक इन झालेलं आहे, कारण की गर्दी नव्हती। आणखीन अजून एक मला बोलायचं आहे सगळ्यांना की आपण घरचा डब्बा किंवा सगळं आपण आणायला आपल्याला भीती वाटते की अलाव करतील नाही करतील। सो आम्ही आणलेला आहे घरचा टिफिन। डोमेस्टिक फ्लाईटसाठी आय गेस अलाउड आहे, कारण आम्ही स्वतः घराला चपाती, फक्त काहीतरी लिक्विड तुम्हाला अलाव नाही करणार। लिक्विड आणू नका की जे स्पिल होऊ शकतं किंवा असं काहीतरी। बट जर तुम्ही नॉर्मल, आता आम्ही आपण काढलं बटाट्याची भाजी, काचऱ्यांची भाजी, बटाट्याची आणि चपाती आम्ही घेतली आणि थेपले पण घेतलेत। सो ते नेऊ शकतो आपण। आम्हाला पण ॲक्च्युली क्वेश्चन मार्क होता की अलाव करतील नाही करतील, पण अलाव करतात। आम्ही स्वतः आणलेलं आहे। फर्स्ट फ्लाईट ज्यांची असते, म्हणजे आमची फर्स्ट फ्लाईट नाही आहे, पण ह्याच्या आधी एकदा गेलो होतो तर तेव्हा मला वाटलेलं की अलाव करण्याला आम्ही घरून काहीच नेलं नव्हतं आणि ते एअरपोर्टला खूप महाग मिळतं, खूप महाग मिळतात। सो बेस्ट आहे की घरून टिफिन आणा, फक्त ओली भाजी काहीतरी आणू नका की जेणेकरून ते लोक अलाव करत नाही। सुक्कं असेल जसं थेपले, सँडविचेस किंवा सुका खाऊ आपला डोमेस्टिकसाठी नेऊ शकतो। फक्त चेक इन बॅगेजमध्ये टाकू नका, कॅरी ऑन बॅगेजमध्ये टाका, कारण तुम्हाला जर लेवर असेल भरपूर वेळाचा तर तुम्ही खाऊ शकता असं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण एक DG यात्रा करून एक ॲप्लिकेशन आलेलं आहे, ते तुम्ही घरातल्या घरामध्ये चेक इन करा। एक जास्त काही नाही आहे, त्याच्यामध्ये आधार कार्ड, आपला नंबर टाकायचा आहे, OTP जनरेटेड सगळं ॲक्सेस भेटणार आपल्याला। आणि एअरपोर्टला आल्याच्या नंतर एक DG यात्राची वेगळी क्यू आहे, म्हणजे लाईन आहे। ते फक्त फेस स्कॅन केल्याच्या नंतर डिरेक्टली तुम्हाला एंट्री भेटून जाते। स्टार्टिंगला तुम्हाला एंट्री गेटला जास्त वेळ थांबायला लागत आहे, फक्त फेस स्कॅन करा आणि तुम्हाला एंट्री भेटून जाते। आणि मग पुढे आल्याच्यानंतर सगळं सिक्युरिटी चेकिंग वगैरे ते तर नॉर्मलच आहे। पण DG यात्रा हा जो ॲप आहे भरपूर यूजफुल आहे, तो तुम्ही नक्की डाउनलोड करा। हे बघा, हे जेवण आम्ही आणलं आहे, सुकी भाजी, चपाती, चटणी आणि थेपले पण आहेत। थंडी आहे बाहेर जोरात भाऊ। आता आपण पोहोचलेलो आहोत दिल्ली एअरपोर्टला। तर टर्मिनल 1मध्ये कोणताही वेटिंग हॉल किंवा लाऊंज ॲक्सेस नाही आहे। टर्मिनल 2 आणि टर्मिनल 3मध्येच फक्त तुम्हाला लाऊंज ॲक्सेस भेटतो। डोमेस्टिक एअरपोर्ट, टर्मिनल नंबर 1 इंदिरा गांधी, टर्मिनल नंबर 1वरून डिरेक्ट खाली येऊन प्लॅटफॉर्म नंबर 1ला थांबले टुवर्ड्स बोटॅनिकल गार्डन। आपल्याला ट्रेन पकडायची आहे जायला दिल्ली गेटला, कारण दिल्ली गेटला आपलं हॉस्टेल आहे बुक केलेलं।
खूप इझी आहे, खूप कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्या लोकांची. इथून हे बघत असाल डायरेक्ट मेट्रोवरती पण पूर्ण त्यांनी बोर्ड्स लिहिले आहेत. न्यू दिल्लीला जायचं तर आपल्याला बोटॅनिकल गार्डनवाला हे पकडून परत अजून एक मेट्रो चेंज करून मग आपण दिल्ली गेटला पोहोचणार आहे. दिल्ली मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्ही गुगलवरती दिल्ली मेट्रो करून सर्च करा आणि दिलेली पहिलीच लिंक ओपन केल्याच्यानंतर कुठून ते कुठपर्यंत तुम्हाला जायचं आहे ते तुम्हाला कळेल आणि कोणती लाईन तुम्हाला चेंज करायची आहे तेही कळेल. आणि हा पुढे दिल्ली मेट्रोचा संपूर्ण मॅप आहे.